मी आज तुम्हाला छानपैकी एक कर्ड राईस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी हे साहित्य: थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, जिरी मोहरी, थोडीशी उडीद डाळ, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे। मी आता थोडंसं दही एका बाउलमध्ये काढून घेते, ते छान फेटून घेते। छान फेटून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा कर्ड राईस खूप छान लागतो खायला, थंडगार मस्त। आता हे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी इंद्रायणीचा थोडासा भात टाकून घेते। हे छान मिक्स करून घेते। आता नक्की ट्राय करून पहा, तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल। मी आता तडका पॅन ठेवलेला आहे। आता छान एक तडका करून घ्यायचा आहे। थोडंसं तूप टाकणार आहे मी आता। छान तूप गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी थोडेसे काजू रोस्ट करून घेते। छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खूप छान टेस्ट येते ह्यानी। आता ह्याच्यामध्ये आपण काढून घेऊया भातामध्ये। त्यामध्ये आता आपण थोडेसे शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे पण छान खरपूस तुपामध्ये तळून घेतलेले आहेत, ते पण त्यामध्ये काढून घेतले। आता जिरी मोहरी टाकलेली आहे। जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे, छान परतून घेऊया। थोडीशी उडीद डाळ घेतलेली आहे, त्यामुळे इतकी छान टेस्ट येते। हे छान मस्त छान परतून घ्यायचं। एक मिरची आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। हे छान आता हलवून घ्यायचं आपण। खूप सुंदर लागतो हे सगळं ह्याच्यामध्ये आता ओतून घेतली मी फोडणी। हे पहा, डाळिंबाचे दाणे पण वरनं टाकलेले आहेत, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। नक्की डाळिंबाचे दाणे पण टाकायचे आहेत। हे पहा किती सुंदर दिसते। नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।